फलटणला कार्यक्रम झाला, 750 महिला होत्या. लोणंदला झाला, तिथेही महिला भरपूर होत्या. त्या हॉलला तर पब्लिक 150 पब्लिक होते. बारामतीत 450 पब्लिक होतं. मसूरला झाला. विशेष म्हणजे कराडला असा एक कार्यक्रम झाला माझा की होळीचा सण होता. त्या होळीच्या सणा दिवशी 500 महिला होत्या. होळीच्या सणा दिवशी म्हणजे ती पुरणपोळीचा सण असतो ना होळी, त्या दिवशी सुद्धा 500 महिला होत्या. आम्हाला कसे चांगलं शिकवतो आणि मला असं म्हणे जर मॅडम तुम्हाला शिकवलं काय हे कळत नसेल किंवा कालचा जो दिवस काय राहिला आहे दुपारचा की तुम्हाला आजच्याला शिकवलं जाईल, तुम्ही फक्त तुमची तयारी ठेवा. इथे 1 तास एक्स्ट्रा थांबायचं आहे का तयारी तुमची? नक्की. मला शिकवण्याच्या बाबतीत म्हणजे जास्त काय बोललेलं मला आवडत नाही, कारण काय ते मी श्रीका कालचं जे वेळ जे काही गेलं ना ते मी आज तुम्हाला शिकवणार. ते नाही शिकवलं तर मी शिकवणार. आणि तुमचे जे काय प्रॉब्लेम आहेत काल मी सांगितलं होतं तुम्हाला एका कागदावर पॉईंट नोट करायला. कोणी कोणी केले ते नोट हात वर करा. तुम्ही तुमची चूक तुम्ही का पायावर मारून घेताय? तुम्हाला काय सांगितलं तुम्ही तुम्ही ज्या जे पॉईंट होते तुमचे ते लिहून घ्या. घेतले का? दुसरे पूर्ण लिहिणार, बरोबर ना? काही प्रॉब्लेम नाही तुमचे. तुम्ही मला शेअर करा ना, सांगा ना की मला हे चुकतंय हे असं होतंय तर तुम्हाला येणार ना. 450 रुपये अशी लावत आहे नाही ना. शिलाई कामामधला माझा अनुभव सांगतो तुम्हाला. शिलाई कामाचा माझा अनुभव सांगतो. मला ह्या लाईनमध्ये जवळजवळ 25 वर्ष झाले. किती वर्ष झाले? पॅन्ट शर्ट सफारी ड्रेस कॉलेज ड्रेस बीएड कॉलेज मोठमोठे टेंडरचा अनुभव भरपूर काय काम केले आणि माझ्याकडे लाखो लेडी शिकले. किती शिकले? लाखो लेडी. त्यांची जर फीडबॅक जर वाचली ना तर मला वाचताना डोळ्यात पाणी येते की मी काहीतरी करतोय, चांगलं समाजकार्य करतोय, मला चांगलं शिकवतोय. ते आकर्षक मोठी जे भरपूर चालू केले त्यांचं असं म्हणणं की सातारा जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारतात नव्हे तर जगात नाव होईल असे त्यांच्या मुलाखती वाचली तर आम्हाला असं वाटतं पुढं बसावंच नाही. एवढंच कार्यक्रम घ्यावा असं मला वाटतं. त्यानंतर मला असं काय वाटतं की शिलाई तर तुम्ही सगळे शिवण काम करता, 40 रुपयामध्ये ब्लाऊज शिवता का नाही? मला असं वाटतं की आपल्या शेतीमध्ये 10 रुपयाची शिलाई वाढवावी. किती शिलाई वाढवावी? 10 रुपयाची त्याची शिलाई तुम्ही वाढवून घ्यावी. नाही घेतलं तर काय होणार? आज 40 पुढं 50 ते 50 नाही करणार त्या पद्धतीने होऊन जाईल. तुम्हाला जे शिवण करता तुम्ही काय करता? ब्लाऊज शिवता, काम येते की नाही? रोजचे 4-5 ब्लाऊज करून शिवता. रोज 4-5 ब्लाऊज, बरोबर ना? 700 टक्के आपण शिवता. दोन्ही असतात म्हणजे 500 रुपये शिलाई होती, बरोबर ना? महिन्याला किती शिवतो? खरं सांगा. 15,000 नाही किती जातात खरं सांगा. ते किती जाते? जाती का नाही जात? नाही जात म्हणजे बडे धंदेवाडामध्ये वांदे असणार व्हायला काय माहिती का? शिलाई कामामध्ये तुम्हाला एक नियोजन पाहिजे. अरेंजमेंट आणि मॅनेजमेंट तुमची रचना व्यवस्था असेल ना तर तुमच्या गोष्टी आजचं काम उद्या होईल. मी काय म्हणतोय आपण ठरवलं एखादं उद्या काम करायचं, उद्या काम नाही झालं आपल्या लिस्टमध्ये, उद्या झालं तर परवा होईल, परवा झालं तर तेव्हा होईल, चौथ्या दिवशी होईल, पण ते काम 100% होणार. पण तुमचं नियोजन बरोबर करतं कागदावर मला सांगा. असं एक कागदावर रोज उठल्यावर मला आज स्वयंपाक करायचा, सगळ्यानंतर दुपारी 12 शाळेत पडायचे, घरी आणायचे, द्यायचं. कोणाचं काय नियोजन आहे? तुम्ही कोणाचा ब्लाऊज शिवायचा आहे, कोण करतं नियोजन सांगा बरं मला. हात बघा. मनात तर काय उपयोग नाही. मनात काय तुम्ही चांगलं चांगलं सोडून आणला त्याचा विषय नाही. मनात तर उपयोग नाही. कागदावर नियोजन कोणाचं आहे? शिवण्यासाठी तर नाहीये तुमच्या. मला एक सांगायला माहिती का? मी मार्केट मध्ये सांगतो मला जीवन आणि आपलं आयुष्य लाईफ मध्ये दिवस बोलते का तुम्ही की आज आपली बर्थडे किंवा आज आपल्याला एवढे दिवस झाले आणि आपले एवढे दिवस राहिले नाही ना? नियोजन पाहिजे. तुम्हाला जायचं मुंबईला तर पत्र पाहिजे गाडी तसं बाहेर मुंबईला तर मुंबईला होतं पाहिजे, बरोबर ना? तुमचं नियोजन तुम्ही तुमचं हे करा. त्यानंतर नवीन मार्केटमध्ये
मार्केटमध्ये नवीन प्लॅन येते मला काय प्लॅन येते जसं तनिष्का फेडरेशन जसं बाकी फेडरेशन असतील ना तसे तुम्ही नवीन प्लॅन चालू करतोय ते तुम्हाला कळलं आज नव्हतं पेपरवाला होईल त्यामध्ये तुम्हाला वाईट तुम्ही कपडे खरेदी करायला जावा ब्रँडेड ज्वेलरी खरेदी करायला जावा किंवा कुठली वस्तू खरेदी करायला जावा किंवा राहुल माने किंवा जगदाळे यांच्याकडे तुम्ही मशीन नवीन खरेदी करायला जावा तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट भेटणार कधी भेटणार तुम्ही आमच्या फेडरेशनला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड दिलं जाईल त्याची काहीतरी फी असणार आहे आणि ते तुमच्याकडे असलं तर मला महाराष्ट्रात पुढं महाराष्ट्रात कुठे पण जावा त्या पुस्तकात नोंदवलं तिथे तुम्हाला टेलरिंग मटेरियलमध्ये डिस्काउंट भेटणार तुम्ही घरगुती वस्तू कुठल्या घरगुती वस्तू तुम्ही ड्रेस खरेदी करायला जावा त्याच्यानंतर वस्त्र मागा किंवा चप्पल काही खरेदी करायला जावा माझं कार्ड दाखवलं म्हणजे तुम्हाला डिस्काउंट भेटणार आणि हा लॉंग लाईफ डिस्काउंट येणार आहे तुम्हाला लॉंग लाईफ हा माझे फेडरेशन चालले तयार करायचं पुढचा प्लॅन आहे कारण माझंच चाललंय की मी किती काय करतो त्याचा विषय नाही मला लोकांसाठी काय करायचं मी काय काम मला लोकांसाठी काय करायचं माझं मार्केटमध्ये पुस्तक येते हॉट इज टेलरिंग बिझनेस चला शिकूया फॅशन डिझायनिंग व्यवसाय स्वप्न जाऊ नका लवकर एक पुस्तक येते त्यानंतर ब्लाऊज डिझायनिंगचे एक पुस्तक येते ड्रेस डिझायनिंगचे पुस्तक येते ती मार्केटमध्ये त्याच्यावर 100 असणाऱ्या 11 मुली त्यावेळेस माझं खरेदी करा चांगलं नॉलेज असणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचे विचार बदलले आणि तुमचं आयुष्य बदलणार तुम्ही जर आजपासून नवीन सुरुवात करा तुमच्या जीवनाला की ह्या शिलाई कामामध्ये रोज 3 ब्लाऊज होते उद्यापासून मी 5 ब्लाऊज शिकणार बघा मी का 2 पैसे जास्त मिळणार आणि फिनिशिंगमध्ये आवडतो शिलाईमध्ये पण आपण वाकडी तिकडे येते एकदा शिलाई मारल्यानंतर चुकली तर शिलाईची खोलायची त्यात हे सूत्र सांगतो तुम्हाला एकदा आपण मेजरमेंट घेतो एकदा काय करतो मेजरमेंट घेतो एकदा मेजरमेंट घेतल्यानंतर 3दा चेक करा म्हणजे बरोबर घेतले का आकडे बरोबर आहेत का एकदा कटिंग करणार कटिंग करण्यामध्ये काय करणार त्याला डायग्राम काढणार डायग्राम काढल्यानंतर तुम्ही 4 ते 5 वेळेकडे बघा कुठं चुकलाय का कुठं चुकलाय का कुठं चुकलाय का बरोबर चेक केल्यानंतर चुकलं कसं काय कैची लावताना तुमच्या मार्गावर कैची लावणार चुकणार आहे का आपण नाही घेणार पण डायग्राम जर आपला आणि व्यवस्थित जर कट केला पहिलं परफेक्ट मेजरमेंट घेताना दक्षता घ्यायची कटिंग करताना दक्षता घ्यायची शिवताना काय आवड गोष्ट मागायला असणार का नाही एका ब्लाऊजला मी 500 रुपये 1000 रुपये शिलाई घेतली साधारण आता मॅडम काय घातलेलं ब्लाऊज रात्री काढण्याची लोकांना वेळ करा नाही तुम्हाला इथं वाईमध्ये जर तुमची इच्छा असेल म्हणजे आता नाही सांगत अजून संध्याकाळी जेव्हा मॅडम शिकवल्यानंतर तुम्हाला वाटलं की त्यांच्याकडे अजून 15 दिवस कोर्स करावा तर 15 दिवस तुम्हाला मॅडमला इथं द्यायला लावतो 15 दिवसाच्या कोर्सची फी माझी ब्लाऊज शिकायला 1000 रुपये ड्रेस शिकायला 1000 रुपये 15 दिवस रोज 2 तास मॅडमचं मार्गदर्शन भेटणार आहे 2 तास रोज असं 15 दिवस ब्लाऊज शिकायला मिळणार आहे 15 दिवस ड्रेस शिकायला मिळणार आहे 15 दिवस जर ते तुम्हाला ब्लाऊजचा विषय जर घेतला तर ब्लाऊजची चूक येईल का ह्या शिलाई कामामध्ये असं वाटतं ना भरपूर पैसे आहे तर तुम्हाला जर पैसे दिसा ना खरं की नाही खरं सांगा मी काय बोलते ते शिलाई कामामध्ये भरपूर पैसे आहे तुम्हाला पैसे दिसा दिसतो ना लय पैसे तुमच्या शिलाई कामामध्ये लय पैसे मिळतात पण तुमचं जर नियोजन फेल असेल ना तुम्हाला त्याचा उपयोग नाही तुमचं दुकान जर घरात असेल ना तरी उपयोग नाही तुम्ही पहिलं परफेक्शन हे परफेक्ट शिका आणि नंतर मार्केटला या दुकान जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये असाल ना तर तुम्हाला महिन्याला माझ्या अंदाजे 50 ते 60,000 रुपये मिळतील एका लेडीजला एक जर शिलाई काम करत असेल एखादी महिला स्वतः तर ते 15 ते 20,000 रुपये कमवू शकतात किती स्वतः काय 5,000 रुपये भाडं गेलं 10,000 रुपये मिळणार आहे तुम्हाला नोकरी भेटतात